छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, बट शंभू राजांना एवढं कुणी समजून घेतलं नाही. आपण 40 खेळे मारलं, त्याला आपण येशू बोललो, त्याला देव मानलं. खिमा करतात तसं त्या राजाला सगळं केलं, तरी माझा राजा 40 दिवस जिवंत होता. मग तो राजा आहे की तो देव आहे? आपला धर्म असा झालाय, ट्रेंडच्या नावाखाली काही फॅड, तू स्वतःला देवी समजते, तू देव समजतो, बरोबर? तसं आहात का तुम्ही? शिवजन्मोत्सवला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही, किमान याचं तरी भान आयोजकांनी ठेवावं. आज तुम्ही किल्ल्यांवर जाताय, मुलगा असू दे मुलगी असू दे, चला कपड्यांचं तर तुम्हाला भानच नाहीये, शिवीगाळचं पण भान नाही. मुलींचे ग्रुप येतात, एवढ्या घाणेरड्या शिव्या जे मुलं पण देत नाहीत, ते मुली हसत हसत. 6 जून सगळ्यांना माहितीये, पण माझ्या शंभू राजांचा राज्याभिषेक कोणालाच माहित नाही. कृपया खरंच राज्याभिषेकला गर्दी करा. माझ्या राजाचा राज्याभिषेक त्यावेळेस पण मोठ्याने झाला नव्हता, आता तरी होऊ द्या. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आजकाल सोशल मीडिया म्हटलं की क्रिंज कॉन्टेंट आणि छपरी रील स्टार्स हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण काही जण त्याला अपवादही आहेत, जे सोशल मीडियाचा वापर आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे भूमिताई वाबळे, जी महाराजांविषयीचा इतिहास आणि आपले गड किल्ले यांची माहिती आजच्या तरुण पिढीपर्यंत अतिशय मर्यादेत राहून पोहोचवते. अगदी 9वारीमध्ये तिने बरेच गड किल्ले सर केलेले आहेत, तर त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार ताई, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि सर्वप्रथम थँक्यू सो मच की तू मला इथे इन्व्हाइट केलं, आणि मला आवडेल की तुझ्या पॉडकास्टवरती बोलायला, बिकॉज हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे. ओके. आणि मला सुद्धा खूप छान वाटेल, कारण महाराजांचे विचार घेऊन तुम्हीही चाललायत आणि मीही महाराजांना खूप जास्त मानते. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न हाच असेल की तुम्ही ही ट्रेकिंगची सुरुवात कशी केली, म्हणजे ह्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली हा एक कोइन्सिडन्स होता. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे स्वप्न आहे की त्याने किल्ल्यावर त्याला गेलं पाहिजे किंवा त्याची इच्छा असते. तशीच माझी पण होती. आणि थोडा माझा ऐतिहासिक वारसा आहे, आता तो मी सांगेलच. तर असा अचानकमध्ये दादा, म्हणजे एक राजेंद्र जगताप माझा भाऊ आहे, आणि त्याने मला कॉल केला की येणार का, आणि सो ते तशी आवड निर्माण होत गेली. तर तो मला घेऊन गेला, आणि स्टील मी आजही जाते. तर तब्बल 1 वर्षात एक साधारण 90 ते 100 गडकिल्ले झालेत माझे. जमेल तसं मी मोहीम पण घेते. आणि आता याचा आवड तुम्ही बोलाल किंवा आता अनेकांचं कसं असतं, एक इन्फ्लुअन्स होतात, राईट, मूवी बघून, किंवा समजा एखादी रील आली आणि आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो पाहिजे, त्याला आपण ट्रेंड बोलतो. बट माझ्यासाठी हे थोडंसं वेगळं होतं, बिकॉज वाबळे हे माझं सरनेम आहे. तर अनेक जण मला विचारलं पण होतं अनेकदा की तुम्ही नक्की का, म्हणजे तूच का, की हे 9वारीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर खरं सांगू, मला तसं काही ठाऊक नाही, बिकॉज तसं माझा जो घराणा आहे त्याचा वारसा पानिपतच्या लढाईमध्ये आजही आमचा नमूद आहे, की जानराव वाबळे, म्हणजे त्यांना जनकोजी वाबळे पण बोलायचे, जानराव वाबळे म्हणून आजही इतिहासात त्यांचं नाव आहे. ते सरदार होते, म्हणजे मी सरदार घराण्यातून बिलॉंग करते. ओके. तर एक असतं ना की एक आतमधूनच आपल्या त्याला आपण काइंड ऑफ ब्लड लाईन. ब्लड लाईन आमची आहे की घराणंच सरदारशाहीचं आहे. त्यात असा इतिहास असा होता, लहानपणापासूनच कानावर आलं की पानिपतच्या लढाईमध्ये जसं कुतुबशाह आणि दत्तोजी शिंदे यांचं, महादजी शिंदे, आणि ते, म्हणजे तसा तो इतिहास खूप मोठा आहे, बट जेवढं मी ऐकलं ते, तर त्यावेळेस एक सरदार होते की ते जिवंत राहून त्यांनी दत्ता शिंदे यांचं सर जे होतं ते, पहिली गोष्ट, कलम करण्यात आलं, धड उरलं होतं. धडाची विटंबना होऊ नये म्हणून एक सरदार धावले, त्यांनी ते पूर्ण धड पाठीवर टाकलं, आणि सैन्याला चकवा देऊन त्यांनी ते धड व्यवस्थितरित्या त्याचा अंतिम संस्कार केला. आणि ज्यावेळेस ती लढाई चालू होती ते एवढं भयानक होतं की ज्यावेळेस त्यांना कुतुबशाह आणि ते सगळं सैनिक ज्यावेळेस त्यांना मारत होतं, त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की पाटील, और कुछ और लढोगे? तर दत्ताजी शिंदे त्या अवस्थेत सुद्धा ते बोलत होते की बचेंगे तो और भी लढेंगे. आणि ह्या सगळ्या सीन जो होत होता त्यावेळेस जो व्यक्ती तिथे उभे होते ते आमचे वंशज, ते आमचे पूर्वज.
जानकोजी वाबळे. त्यांनी ते उचलून ते व्यवस्थित अंत्यसंस्कार केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा खूप मोठा त्यात नाव झालं, की अरे बापरे! एक सरदार असा होता, की त्यांनी हे सगळं केलं. तर माझा भाऊ आहे स्मितल भैया वाबळे आणि असंच आमचं बोलणं नेहमी होत राहतं आणि या संदर्भात मी त्याला फोन केला, की "अरे, मला थोडंसं सांग." तर बोलले, "अरे, त्यांची समाधीसुद्धा आहे म्हणजे माझ्या पूर्वजांची, तर तू इथे ये एकदा." आता गावच असल्यामुळे आमचं हे बोलणं होतं. तर मी बोलले, "आता हे झालं पानिपतचं. राजांच्या टाईमचं काय? महाराजांच्या टाईमचा इतिहास. कारण हा 1761चा इतिहास आहे पानिपतचा. मग राजांच्या वेळेसचं काय?" तर तो बोलला, "हे बघ, असा पुरावा नाहीये. पण असं होऊ नाही शकत ना, की पानिपतमध्ये आपण आहोत आणि राजांच्या टाईमला नाही. मे बी आपलं आडनाव बदललं गेलं असेल. कारण असे खूप आडनाव हो. लढाईच्या वेळेस बदलले गेले. शौर्य बघून किंवा एखाद्या गावाच्या नावावर म्हणून. तर मग मी म्हटलं, "मग आपलंच नाव असं का पडलं असेल वाबळे?" मला बोलला, "सिंपल इज दॅट. आपलं जर फॅमिली लाईन म्हणजे आज तुम्ही माझं बघू शकता एक हाईट किंवा एक पर्सनॅलिटी आणि माझे पूर्ण फॅमिली मेंबर्स म्हणजे माझे भाऊ आहेत किंवा काय आमचं एक हाईटचं एक बोलतात ना एक प्रत्येकाचं एक बॉडी लँग्वेज येस, पाहिलं ना येस. असं धडधाकट आहे हां. बलवान. तर बोलला मे बी असं असेल की काय बळ आहे यांच्यात नाही का म्हणून वा ब ळे ओके. वाव विच इज एवढं भारी वाटलं ना ते की अरे हा हे असू शकतं की एक माणूस एक धड उचलून पाठीवर घेऊन तो हे करतोय म्हणजे मे बी तर इन शॉर्टमध्ये एकदम छोटा इतिहास जर सांगायचा झाला तर माझ्या मागचा हा इतिहास आणि शेतकरी कुटुंबातली आणि जरी मी लहानाची मोठी इथे होती म्हणजे शहरात मी आधी मुंबईला होती त्यानंतर पुण्यात आणि वेस्टर्न कल्चर तर ऑब्वियसली आता आपण अशा ठिकाणी राहतो की तिथे वेस्टर्न आहेच मग त्यामध्ये कदाचित पण एक लहानपणी मला असं वाटतं ना की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गप्पा मारतो आपले मुलं असतील आपलं कोणी माझ्या आईवडिलांनी हे सांगत राहिले कंटिन्यू की तिकडे नाही जायचं इकडे नाही जायचं तुम्हाला माहिती आहे का आपलं घरानं काय आहेत आम्ही शेतकरीच शेतामधलेच बट ते एक ओरा लहानपणापासून आमच्या आजूबाजूला असा क्रिएट केला ना की तुला कळतं का तू कोण आहेस आणि मला तो प्रश्न आत्ता अजूनही आहे की मी कोण आहे तर असं एक छोटीशी स्टोरी म्हणजे लहानपणापासूनच मग तुम्ही हे ट्रेकिंग वगैरे करता? नाही. लहानपणापासून म्हणायचं तर असं कुठली लेडीज एज सांगत नाही, बट मी सांगते. 30 वर्षापर्यंत तर माझा आणि किल्ल्यांचा काही संबंधच नाही. ओके. ठीक आहे. लग्न झालं, मूल छोटं होतं, तिला अस्थमा होता. त्यामुळे एक कम्फर्ट झोन असतो ना लेडीजचा, जसं खूप जणांचा आहे. मी तो कम्फर्ट झोन कधी सोडलाच नाही. मी, माझा जॉब, माझं प्रोफेशन, माझं करियर, मुलगी, घर, बस दॅट्स इट एवढंच. पण कम्फर्ट झोन, गड किल्ल्यांवर फिरणं, हे एक ट्रेंड वेगळा ठीक आहे. एक आवड वेगळी आणि एक जोपासतो जो म्हणतो ना इतिहास जोपासणं, ती एक भावना वेगळी. आणि माझी कदाचित ती भावना जोपासण्याची जास्त मी बोलेल. कारण आवड आहे. ट्रेंड असेल तर मी फक्त पावसाळ्यातच फिरेल. बरोबर आहे. आणि ही गोष्ट कोणीच डिनाय नाही करू शकत, बघणारा प्रत्येक वेगळी व्यक्ती. मी उन्हाळ्यातही जाते, मी पावसाळ्यातही जाते, मी थंडीतही जाते. आणि लेडीजचं असतं ऑब्व्हियसली की टॅनिंग होतंय, त्रास होतोय शरीराला. माझं असं काहीच नाही आहे. मग कदाचित माझ्यामध्ये ती ब्लड लाईन असल्यामुळे आता मी मोहीम घेते. खूप जास्त नाही आणि अशा खूप लेडीज आहेत की किल्ल्यांवर मोहिमा घेतात. ते काय ट्रेंड म्हणून नाही करत आहे. ते जोपासतात. तर इतिहास बघणं वेगळं आणि त्याला जोपासणं वेगळं. आणि दर टाईमला मला वाटतं उठसूट राजकारणी लोकांना नावं ठेवणं, गव्हर्नमेंटला बदनाम करणं, गव्हर्नमेंट हे करत नाही, गव्हर्नमेंट ते करत नाही. मग मला असं वाटतं ते तर करत नाही चला सोडा, ते तर बदलू नाही शकत मे बी आपण. पण आपण स्वतःला तर बदलू शकतो ना. भले किल्ल्यावर जाऊन मी 4 बाटल्या उचलल्या तरी मी हॅपी आहे, की मी माझ्या घरात पण कचरा काढलाय, मी इथे पण काढलाय. बस एवढं सिंपल आहे. मग ॲक्चुअल सुरुवात कधीपासून केली तुम्ही गड-किल्ले सर करायची? 2024चा ऑगस्ट महिना. ओके. म्हणजे आता बरोबर 1 वर्ष आणि साधारण आज डिसेंबर 1 वर्ष आणि काही 2-3 महिने. दादासोबत गेली अगेन पाऊस होता आणि ते एक असं अनेकदा खूप ठिकाणी आपल्याला होतं. तुम्ही कुठे जॉब केला असेल, मीही केलाय. पण असं होतं ना अरे, की एवढ्या ठिकाणी मी काम करतीये, पण ही स्पेसिफिक कंपनी आहे. इथे आल्यानंतर मला खूप सॅटिस्फाईड मी झाली. ठीक आहे. यार मला हेच हवं होतं. मी खूप फिरली. मी मुंबई, मी राजस्थान, मी दुबई, मी पूर्ण पुणे, महाराष्ट्र म्हणजे मी सतत फिरली. मी त्यावेळेस पण फिरली आहे ज्यावेळेस माझे अकाउंट प्रायव्हेट होते आणि त्यावेळेस मी दुबईला होती. म्हणजे मी एवढी फिरली आहे. आणि लक्झरी लाईफ पण मी खूप अनुभवली आहे. बट ज्यावेळेस मी किल्ल्यावर गेली ना, त्याच्यासारखा कम्फर्ट झोन मी कधी पाहिला नाही. म्हणजे माहीत नाही, ते एक वाइब होती या समथिंग एल्स बट तिथे काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं, की ही व्यक्ती
तेच व्यक्ती ह्या गोष्टी फील करू शकतात की ज्यांच्या मनात खरंच आतमधूनच राजे आहेत. बिकॉज मला असं वाटतं की रायगडवर राजे आहेत ना, तर ते सगळ्या गडांवरती आहेत आणि ती वाईब्स तुम्ही फील करू शकता जर तुम्ही त्या माइंडसेटने तिथे गेलात. आणि खरं सांगू का, मला झालंय प्रेम. म्हणजे दोन्ही राजांवर माझं निस्सीम प्रेम, म्हणजे भक्ती आहे पण एक प्रेम की लाईफमध्ये आपण श्रीकृष्ण, आपण भगवद्गीतेचं बोलतो. पण भगवद्गीता मी जर सत्यात पाहिलं आपण नव्हतो. ती घडली आहे 100,000% पण मी राजांना पाहिलेले लोक आहेत, त्यांचे पुरावे आहेत, नाही का? आणि आज त्या गोष्टींवर मी जातीये, मी ते फील करते, जसं रायगडची समाधी आहे किंवा काय. तर मग ह्या गोष्टीत मला असं वाटतं की कदाचित माझं सगळं हिंदू धर्म कुठेतरी हे इथेच कुठेतरी आहे आणि त्या भावनेने मी स्टील आय एम गोईंग. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जिकडे तिकडे गड किल्ले सर करताना नऊवारीमध्ये असतात. हां, ही एक खूप म्हणजे अशी आगळी वेगळी गोष्ट आहे. मग ते तुम्हाला कसं काय एवढं कम्फर्टेबल आजकाल म्हणजे ट्रेकिंग अजिबात म्हटलं नाही. की फक्त कम्फर्टेबल कपडे कपडे, वगैरे हे कपडे. समोर येतं. मग ही नऊवारी खरंच तुम्हाला आवड आहे म्हणून की सोशल मीडियाच्या दृष्टीने करता? सी काय झालं, खूप छान क्वेश्चन आहे, बरं झालं हा विचारलास. ॲक्च्युली हे बघ, आवड असते किंवा एखादे सर्टन ऑफ रीलसाठी असतं, तर कदाचित 1-2 ठिकाणीच मी वेअर करून, बिकॉज व्हायरल झाला, संपला विषय. बट नेहमीच ते उन्हातही, पावसातही आणि हिवाळ्यातही. आता थंडीच्या दिवसांमध्ये सगळे फुल कपडे, नाही का? मी साडीत जॅकेट हे करून, परत त्याच्यामागे झालं असं की ऑगस्टमध्ये मागच्या वर्षी मी स्टार्ट केला राजगड. पहिला गड जो मी साडीत केला आणि आयुष्यातलाच पहिला गड लिटरली की जो मी चढलाय. मला तोपर्यंत ट्रेकिंग ठाऊक नव्हती. आणि पण त्याच्या आता ऑगस्टमध्ये ते झालं. आपली पालखी त्यावेळेस जून जुलैला आपली दरवर्षी येते. तर पालखीमध्ये मी नऊवारी साडी नेसून गेली. तर एक असतं ना आपलं माइंडसेट की देवाकडे जायचंय तर आपण साडी वेअर येस. करतो. पालखी म्हणजे आपलं पारंपरिक गोष्ट. मग तिथे आणि त्याच्या 1-2 महिन्यानंतर दादाने फोन केला. दादा की "ए चल गडावर येतेस काय?" आणि "बाळा मला चढायला वगैरे येत नाही. माझं ऑपरेशन झालंय." "भावा मी कशाचं? माझं गुडघ्यांचं झालं आणि मणक्याला प्रॉब्लेम आहे माझा." बापरे! तर त्याला मी बोलले, "बघ आता मी ह्या सिच्युएशनमध्ये वरती ट्रेक नाही करू." त्याने खूप कन्व्हिन्स केला, त्याने सपोर्ट केला, "तू चल." आता ती आवड होती की बाई मरायच्या आधी, आता ऑलरेडी आपलं शरीर असं झालंय, आपल्या मोडक्या-तोडक्या भाषेत बोलायचं झालं तर म्हातारं झालंय शरीर. आता अजून म्हातारं होण्याच्या ऐवजी एकदा बघून यावा गड. मग ते एक मी खुश की चला फायनली मी जातीये. मग मी त्याला बोलली, "ऐक ना, पण मी साडी नेसणार." बोलला, "काय?" म्हणजे ही ऑल्सो न्यू की ए बाई काय आहे, साडी कोण नेसतं? त्याला मी बोलली, "बघ आत्ता पालखी गेली की नाही, पारंपरिक होतं ना, मी साडी नेसून गेली. मग मी शहरात साडी नेसू शकते, तर मग ते तर किल्ला आहे, तिथे तर साडीशिवाय ऑप्शनच नाही." मला बोलला, "एकदम व्यवस्थित बोलते, पण मी आजपर्यंत कोणाला पाहिलं नाही अरे, नाही का, साडीमध्ये आणि त्याच्यात पाऊस आहे," बोलला, "भर पाऊस." त्याला म्हटलं, "असू दे ना, साडी पण भिजतेच आणि नॉर्मल कपडे पण भिजतात. एवढंच की साडीमध्ये थोडंसं लूक वेगळं येतं. बट आय विल मॅनेज, नाही का, मी थोडंसं जॅकेट वगैरे यूज करेन." मला बोलला, "ठीक आहे." परत मी म्हटलं, "एक काम करूत नाही तर वरती जाऊन नेसू." मला बोलला, "तुला जे करायचंय ते कर, तू कर." पण पण बोलला, "पण तुला साडीच का नेसायची आहे? कारण पालखीमध्ये तर पादुका होत्या, तर गडावर काय?" त्याला म्हटलं, "अरे माहीत नाही का, पण मला असं का वाटतं की गड म्हणजे राजे आणि राजाला पहिल्यांदा भेटणार ना मी महाराजांना. मग ट्रेक केलेल्या कपड्यांमध्ये कसं भेटणार ना?" म्हणजे विचार करा, म्हणजे माझ्यातलं ते लहान मूल होतं की माझी ती ब्लड लाईन होती. अजूनही मला ते कळलं नाही. तो बोलला, "ठीक आहे, तुला बरोबर बोलतेस तू. किल्ले म्हणजे आपले राजे आहेत, कर." आणि मी ते गेलं ना, खरं सांगते तेजक, तू पण एकदा ट्राय कर आणि मला बघणारा प्रत्येक ऑडियन्स, तुम्ही किल्ल्यावर फक्त नऊवारी नेसा. मी सुद्धा नेसलेली आहे. बघ सांगताना पण अजून मला घुसबम्स येतात. तू नऊवारी नेसली ना अशी प्रॉपर, एक एक काहीतरी वेगळंच एनर्जी येते. येस. म्हणजे असं वाटतं की तो काळ मी जगतीये आणि मला सिरियसली मी तिथे ते गेलं आणि तुला म्हटलं ना मनःशांती, जी मला दुबईला जाऊन नाही मिळाली, जी मला राजस्थानला नाही मिळाली, जी पुण्यात नाही, जी मुंबईत नाही, ती मनःशांती मला ती साडी नेसून ज्यावेळेस मी किल्ल्यावर वावरते ना, की भाई मी आत्ता मेली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. कारण मी स्वर्गात आहे आणि तो स्वर्ग अनुभवाचा असेल आणि एक एक परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन हे आपलं मराठ्यांना लाभलेलं एक एक छान असं वरदान आहे. मग आपण महाराष्ट्रात राहतो यार, व्हाय नॉट? आणि जर सोशल मीडियाचं जर बोललंस तर मला आवडेल हा ट्रेंड म्हणून जर मुलींनी फॉलो केला ना, मला खरंच हे खूप आवडेल. कारण हा ट्रेंड एवढा सुंदर दिसेल ना, की रायगडला आपला राज्याभिषेक होतो 6 जूनला. राज्याभिषेकला प्रत्येकजण साडीमध्ये असते, मुलगी आणि जे आपले भाऊ लोकं असतात मस्त
गमछा वगैरे घेऊन नाही का, येस. तुला सांगते डोळ्याने बघत राहावं असं ते दृश्य, म्हणजे पूर्ण गड असा भगवा सफेद लेडीज साडीमध्ये. मग विचार कर, एरवी ज्यावेळेस तुम्ही किल्ल्यांवर फिरता ते शॉर्ट कपडे, ते असे क्रॉप टॉप, ते बळच ते क्लिवेज दाखवा, ते बळच ते फालतूच्या पोज करा, तो ट्रेंड की मग हा फक्त साड्यांचा. मग ॲज अ ट्रेंड, एक तर तो ट्रेंड म्हणून घ्या, आवड म्हणून घ्या, मी तर श्रद्धा भावना म्हणून घेतलाय. ज्याला जे नाव द्यायचं मला फरकच नाही पडत. सी, महाराजांची सेवा करायला कुठल्या घराण्याची किंवा कुठल्या बॅकबोनची, बॅक सपोर्टची गरज नाही आहे. महाराजांची सेवा, महाराजांचं प्रत्येक मनामनामध्ये राजे आहेत, बरोबर. त्याला दाखवण्यासाठी वेगळं काही मेकअप करायची गरज नाही. बट मला असं वाटतं की जर तू महाराष्ट्रात राहते, तर तुझं सौभाग्य आहे की तू महाराष्ट्रात राहते. तर महाराजांचं करण्यासाठी तुझ्याकडे कुठला घर नाही आहे. डझंट मॅटर की तू 96 कोळी मराठाच पाहिजे आणि तेच पाहिजे, असं काही नाही आहे. आपला बाप म्हणजे आपण शिवरायांना मानतो, त्याने जातीवाद केला नाही. आम्ही तर विचारही नाही करू शकत. जिथं माझ्या बापानेच केला नाही तिथं आम्ही काय करणार. पण लिटरली सांगते, माझी ब्लड लाईन तर ऑलरेडी सरदार घराण्यातली आहे. पण आपण सरदार घरातले नसलो ना, तरी सुद्धा ह्या गोष्टी करून आपल्याला ते फील येतं की बाई हम तो कुछ तो है. ये वाली फीलिंग. तर ती वाली फीलिंगचं मला झालंय, असं एक क्रेझी झाली आहे मी नाही का, की आता मी परत जातीये राजगडला आणि लोहगड. आता मला कंटिन्यू माझे गड किल्ले चालूच असतात. तर लिटरली मी सगळं शॉपिंग करणं सोडलंय. मेकअपची असेल किंवा जीन्स टॉपची असेल. मी साड्याच विचार करते, ह्या गडावर कुठली साडी नेसून. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी फॅमिलीतून पण फुल सपोर्ट आहे? तसा नाहीये. कारण आई वडिलांची काळजी एक बरोबर आहे की ऑब्वियस आहे, माझं प्रॉब्लेम झाला शरीराला, तर तू किल्ल्यावर नाही नको, म्हणजे तू जा पण एक सर्टन एक टाइम ठेव नाही का मध्ये, की तू दर आठवड्याला जाते म्हणजे त्या बॉडीला आराम नाही. प्लस मी झुंबा पण करते, माझं एक्सरसाइज पण चालते, जॉईंट्स मसलला रिलॅक्स लागते, मी ते देत नाही. पण ठीक आहे, मी त्यांना मग आठवण करून देतो, विसरलात आपण कुठल्या घराण्यातले, मग मी गेली पाहिजे. मग माझी आई म्हणते बाई काय करते जाऊन. तर थोडंसं होतं डिफिकल्टी, कधी कधी चिडून बोलते, कधी कधी हसून बोलते. पण ॲज अ घरातून बोलशील तर माझी मुलगी मला खूप सपोर्ट करते, की हे सांगताना तसं आनंद पण होतो, पण एक साईडला मला खराबही वाटतं की मी कधी कधी 2-2 दिवस घरी नसते. ते 2-2 दिवस माझी मुलगी एकटी घरात असते. एकटी? एकटी. एकटी का बरं? कारण मी सिंगल मदर आहे. मी सिंगल मदर आहे आणि गेले 10 वर्ष झाले मी माझ्या मुलीला घेऊन एकटी जे काय आहे ते करते आहे. मग त्याच्यात मला कमवणं पण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी मार्केटिंग पण चालतं आपलं. तर बऱ्यापैकी आता मी उद्योग गर्जना पण चालू करते आहे आणि तसंच आपले 1-2 बिझनेस पण आहे. मग हे करत असताना गड किल्ले हे मी धर्मकार्य समजते. मग त्यात गोमातेचं पण येतं, गोमाता रक्षण. पण हे सगळं मी फॅमिली, तू जर बोलली फॅमिलीतून सपोर्ट, तर आई वडील तर गावी असतात, घरी ती एकटी असते. 9वीला आहे ती. 9वीला आहे? 9वीला, येस, 9वीला आहे. आणि 1-1.5 वर्ष आधी म्हणजे ती एक 7वी जस्ट क्रॉस केलं होतं, म्हणजे लहानच आहे ना रे मूल. पण त्या एवढ्याशा मुलाने मला सपोर्ट केला की मम्मा हे जे तू जे काही करते तिला एवढं काही कळत नाही. आता चला बऱ्यापैकी सोशल मीडियामुळे तिला कळते की मम्मा येस आता नाव तू काहीतरी आहेस. आणि शी सेड की मम्मा मला फक्त जेवण बनवून जा, बाकी तू स्टडीची काळजी करू नको, आय विल मॅनेज एव्हरीथिंग, तू जा, मी घर पाहते. आणि यू कांट बिलीव्ह की उद्या ती काय पर्सेंटेज पाडेल याची मला काळजी नाही आहे, बिकॉज मी तिच्यावर संस्कार चांगले केलेत. आज जरी मी किल्ल्यावर असेल, तू ट्रस्ट नाही ठेवणार, माझ्या घरात 2 टाईमची दिवा पूजा आरती ती करते, घर ती सांभाळते. म्हणजे हे तरी मला कुठेतरी वाटतं हे पण गरजेचं आहे. कंटिन्यू आपण मुलांमध्ये राहून 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 ना मुलांना तो एक कम्फर्ट झोन झाला आहे की आई वडिलांशिवाय झोपायचं नाही, आईच पाहिजे, आजीच पाहिजे. पण आज ती एकटी सगळं हँडल करते. तर फॅमिलीतून ॲक्च्युली एक बाजूने ते थोडंसं मला काइंड ऑफ थोडं हर्ट पण होतं की एवढ्याशा मुलाला, पण एक साईडला असं पण वाटतं की नवीन पिढी चांगली घडती आहे. की नुसतंच मी व्याख्यानामध्ये बोलते की मुलांना घडवा, नवीन पिढीला घडवा. मग ते बोलतात ना आपल्या दिव्याखाली अंधार का, पण माझ्या दिव्याखाली अंधार नाही असं सध्या तरी मला वाटतंय की ती करतीये. सो असं चालू आहे बघ. जसं की तुम्ही म्हटलात सिंगल मदर, तर या सिंगल मदरची थोडीशी पास्ट जर्नी आम्हाला समजेल का? सी, सिंगल मदर म्हणजे मी डिवोर्सी आहे.
असं काही विधवा वगैरे नाही आहे, ठीक आहे. आय एम DOC. आणि त्यावेळेस माझी मुलगी 3.5 वर्षाची असेल. तिला तर माहीतही नाही आहे काय झालं. आणि असं खूप काही झालं की जे तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. हाणमारच्या पुढच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. ते मारणं वगैरे तर मला असं वाटतं कटू आहे, पण सत्य आज घरात बसणारी प्रत्येक लेडीज डोमेस्टिक व्हायलन्स सहन आणि करतेच. सध्या तर खूप जास्त या केसेस घडत आहेत. येस, करतेच. म्हणजे असं काही नाही मी खूप महान वगैरे आहे. आजकाल प्रत्येक घरात मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या डोमेस्टिक व्हायलन्स होतो. आणि मी अशी सगळ्यांना माहिती आहे, मी खूप ब्लंट आहे ह्या सब्जेक्टवरती. सरकारमान्य बलात्कार हा शादी याच्यात होतोच. शादी म्हणजे सॉरी, लग्न संस्थेत होतं. हे ऐकून खूप कानाला टोचेल, पण ते आहे. काय होतं, लग्न ठरवताना अनेकदा घरचे फोर्स करतात. आता घरचे पण बघणारे मला खाली कमेंटमध्ये शिव्या घालतील, पण हे खरंच आहे की जसं माझं झालं. आणि अजून बघण्याचं खूप की ठीक आहे, मी म्हणत नाही की लव्ह मॅरेज करणारे सगळेच सक्सेस आहेत आणि त्यांच्यात डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही. पण मग अरेंज मॅरेजमध्ये पण आहेच की, नाही का. आपण मुलाकडून अपेक्षा ठेवतो आणि आता तर फॅडच आहे सरकारी नोकरी, तो पैसा आणि तो डामडौल ते. आणि अजून एक घाणेरडी प्रथा जी मला अजिबात आवडत नाही आहे, खरंच नाही आवडत. माझं अक्षरशः आपण धर्म धर्म ओरडतोय, नाही का. हिंदू वाचवा, धर्म वाचवा. काय वाचवतोय आपण? लग्नाच्या संस्थेच्या नावाखाली तुम्ही प्री वेडिंग करताय. प्री वेडिंगमध्ये तुम्ही स्वतःला पार्वतीने समोरच्याला महादेव बोलताय. चला ठीक आहे, चला हेही ठीक आहे. ट्रेंड आणलाय तुम्ही. तो महादेव आणि ती जी काय पार्वती बनली आहे ते ऑफ कॅमेरा, कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे, मी आखो देखी बोलते. कोणाचंच आणि माझ्याकडे मी स्वतः अनुभवलंय म्हणून मी हे बोलते. मी तिचा मेकअप करते, ती पार्वती आहे आणि ती नवऱ्याला शिव्या घालते. का स्ट्रेंज, नाही का. तुमचं शूट चाललंय आणि ऑफ कॅमेरा तू तुला कळत नाही. कुठल्या धर्मामध्ये की आपला धर्म असा झालाय, ट्रेंडच्या नावाखाली काही फॅड. तू स्वतःला देवी समजते, तू देव समजतो, बरोबर. तसं आहात का तुम्ही? तुम्ही ते नाहीये. क्लिअरली नो. कुठल्या धर्मामध्ये ही विटंबना होते का? हे कमेंटमध्ये सांगायचं. तुम्ही धर्माचा प्रचार करा. तुम्ही लग्न करताना तुम्ही छान सुंदर असं जेवण घाला, ब्राह्मण जेवू घाला, लोकांना दाखवा की ही धर्मजागृती आहे. ही धर्मजागृती नाही की पाठीवरती शंकर पार्वती काढायचे, हाताला त्रिशूल लावायचं. त्याची जागा मंदिरात आहे, त्याची जागा आपल्या आणि मग जर तसं आहे तर तुम्ही किती आतमधून त्या गोष्टी हे करता. आणखी एक गोष्ट मला खटकते ती अशी की काही असे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, पूर्ण वर्षभर त्यांचे एकदम क्रिंज कॉन्टेंट असतात, पण जशी शिवजयंती येते त्यांचा शिवभक्त जागा होतो. आणि त्याचबरोबर असेही आहेत की त्यांचा कॉन्टेंट एकदमच म्हणजे बघावासंही वाटत नाही. चार चौघांमध्ये असं त्यांचं पेज असतं, बट बायोमध्ये क्षत्रिय कुलावतांच लिहिलेलं असतं. अशा क्रिएटरला काय बोलाल? त्यांना कोल्हापुरी चपलेचा हार. कोल्हापूरकडचे पण काही क्रिएटर आहेत. मग ते अपवाद असतील. कारण कोल्हापूरचे जेवढे मी क्रिएटर असतील, माणसं असतील, त्यांना ओळखते. कोल्हापूर, सातारा, सांगली. त्यांच्या म्हणजे शो ऑफ कमी, पण त्यांच्या मनामध्येच महाराज आहेत. आणि महाराज फक्त महाराज नसून त्यांचे विचार जास्त आहेत. तर ती लोकं असला फालतूपणा कधीच करणार नाही. आणि बाकीचं तुमच्या आमच्या समजण्याच्या, अभ्यासाच्या पलीकडचं महाराजांचं वर्चस्व आहे. आणि क्षत्रिय कुलावतंस याचा अर्थ सोडा, त्यांना लिहायला जरी लावलं तरी ते मराठीत लिहू शकत नाही. आणि जरी तुम्ही लिहित असाल तरी सुद्धा जर तुम्हाला त्या शब्दाची जर जाणीव असेल तर तो शब्द कुठे काय कसा लावायचा आणि तो लावल्यानंतर स्वतः कसं बदलायचं याची जर अक्कल तुमच्यात नसेल तर तुमची लायकी नाही, ते करू नका. कारण आजही मी क्षत्रियच आहे, मी पण सरदार घराणंच आहे. 100 वेळा विचार करावा लागतो एक रील पोस्ट करताना. आणि ते तुम्ही माझ्या प्रोफाईलला जाऊन पहा. म्हणून मी सांगते माझे फॉलोवर्स कमी आहेत, पण जरी कमी असतील ना, ते बघणाऱ्यांची जी ती संख्या, त्यांचा रिस्पेक्ट तो खूप मोठा आहे. बिकॉज सगळ्यांच्या मनात राज आहेत, विचार. तुमचे विचार राजांचे नाही आहेत. तुम्हाला महाराज कदाचित फक्त ते शिवजयंतीला आठवतात, नशीब तेवढे तरी आठवतात. मग आठवतात त्यांना वंदन करून शांत बसा, रील बनवू नका. कारण ती जागा तुमच्या प्रोफाईलची तरी ती नाही आहे. राजांचे विचार, त्यांचं कामं खूप मोठे होते. नवीन पिढीला तुम्ही बरबाद करायची कामं करताय, ठीक आहे. इन शॉर्ट, कारण कमेंट त्याच आहेत आणि मी त्या कमेंट वाचूनच बोलतीये. मी काय मोठी नाही, माझ्यामुळे काय खूप 100 गोष्टी चांगल्या घडतील असं नाही. पण किमान आपल्या कुठल्या कामामुळे जर ते बदनाम होतंय तर ते प्लीज काम करू नका.
तुम्ही करा ना, बाकीचे तर तुम्ही करतातच आहे ना, तुमचे कॉन्टेंट असे पण व्हायरलच आहे, तुम्ही ऑलरेडी स्टार आहात, मग आपल्या राजांना का बदनाम करताय? नका करू, तेवढी ती तुमची जागा नाही आहे. क्षत्रिय कुलावतंस, भाई केवढा मोठा शब्द. जन्मोत्सव आपण ज्याला आपण म्हणतो, पण आता ऑडियन्स पण खूप हुशार झालंय. ते कमेंट करून जाऊन बोलतं, ए ते डिलीट कर, तुझी ती लायकी नाही. म्हणजे हा शब्द माझ्या एकटीचा नाही, तर कमेंटही आहे. पण हे लोक कमेंट ऑफ करतात मग, पण ते reel अतिशहाण delete आहे ना, करत नाही. ते कसं, अरे वेड्या, व्हायरल व्हायचंय, Yes. अल्गोरिदम आहे. आणि मला असं वाटतं, पण एक टाइम नंतर ते जे त्यांचा हा फॉर्म आहे ना आज, तो असा जाणार आहे. आणि तो जेव्हा असा जाणार आहे ना, कुठेच त्यांना कोणी जागा देणार नाही. आता जसं की तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे, की त्यांच्या व्हिडिओ आपण 4 लोकात असेल तर बघतही नाही. इथंच तुमची लायकी क्लिअर आहे. Yes. पण आज त्यांचाच इन्कम जास्त आहे, त्यांचंच फॅन फॉलोविंग जास्त आहे. पण ते का आहे? तुझ्या त्या काही अभद्र गोष्टींसाठी ते जास्त आहे. 4 लोकात तुझी इज्जत 000 आहे. आणि तीच इज्जत आज नॉन रील स्टारला आहे. इथेच सगळं आलं. तर हे करू नका. कदाचित ह्या शिवजन्मोत्सवला अजून बघायला मिळतील कमेंट चांगल्या. आणि कदाचित हा पॉडकास्ट असेल किंवा बाकीच्या रील्स असतील, या टाईमला मला नाही वाटत कुणी जास्त डेअरिंग करेल महाराजांचं नाव यूज करून पुढे जाण्याची. कारण आता लोकांना कळायला लागलाय रील आणि रिअलमधला फरक. त्यामुळे लोक चांगलं सपोर्ट करतात. तू आता पहा ना, की मध्यंतरी पण मी पाहिलं, की राजांचं नाव तुम्ही घेताय, त्याच्यानंतर रील व्हायरल होतीये, फॉलोवर वाढलेत. आणि त्यानंतर तुम्ही गलिच्छ कॉन्टेंट स्टार्ट केलं. जास्त लांब नाही, सुपा, अहिल्यानगर इथे फिटनेस क्लबमध्ये ॲरोबिक्सच्या नावाखाली, चला ॲरोबिक्सच मी समजते, आमच्याच सर्कलमधली एक व्यक्ती आणि सगळ्या लेडीज नाही का, ट्रॅक पॅन्ट वगैरे करून ते राजांच्या आरतीवरती त्यांचं ते ॲरोबिक्स चाललंय, राजांच्या आरतीवरती. आता ज्यांना जे कमेंट करतात वाव करत नाही का, त्या मूर्खांना हेही माहीत नव्हतं ती आरती आहे आणि ती कुठे लावतात. आणि ठीक आहे, तुम्ही डान्स करा. पहिली गोष्ट, आरतीवरती डान्स करण्या इतपत पण तुमच्याकडे गाण्यांचं शॉर्टेज नसावा असं मला तरी वाटतं. चला, तुम्ही ती केली आरती, तुम्ही कमेंट ऑफ केल्या कारण लोक शिव्या घालायला लागले. पण ज्या मूर्खांना माहीत नाहीये की त्याला आरती म्हणतात, ते लोक व्हायरल करतात. त्या बाईने मला ब्लॉक केलं का, तर मी तिला हे करायला लागली. आणि दुर्दैवाने आमच्या सर्कलमधली ती झुंबा इंडस्ट्रीमधलीच. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी, जे नॉन क्रिएटर आहेत त्यांना पण कळलं, बाई महाराजांचं नाव घेतलं मी म्हणजे मी व्हायरल. पण तुम्ही ती डिग्निटी मेंटेन नाही करू शकणार, नाही तर मग तुम्हाला कमेंट ऑफ करायला लागतील. माझ्या कुठल्याच रीलला कमेंट ऑफ नाही आहे. आणि मे बी माझ्यासारखी खूप त्यांचे कमेंट ऑफ नाही. कारण आम्ही आजही हेच करणार, आम्ही उद्याही करणार, आणि आम्ही आधीही तेच केलंय. आणि आमच्या रक्तात असते. तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी फरक नाही पडत. माझी रील व्हायरल होऊ ना हो, मी हेच काम करणार. सो होतंय हे, पण लवकरच बंद होईल. आज कमेंट ऑफ केलंय, मे बी उद्या अकाउंट पण ऑफ करतील. क्रिएटर्स पुरतं हे ठीक होतं, बट आता म्हणजे शिवजयंती वगैरे अशा कार्यक्रमांना आयोजक सुद्धा अशा क्रिंज कॉन्टेंटवाल्या रील स्टार्सना इन्व्हाइट करतात. आता कसं झालंय, की उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. ठीक आहे, आज उगवलेला आहे, उद्या मावळेलही. बिकॉज की समाजामध्ये फायनली आता हळूहळू अवेअरनेस, म्हणजे ज्याला जागृती आता होतीये. आयोजकांना गर्दी जमा करायची असते आणि गर्दी त्याच वेळेस जमा होते ज्यावेळेस समोरची व्यक्ती तशी असते. तेच दुर्दैव आहे, चांगल्या गोष्टींना गर्दी होत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण विषय गर्दीपुरताच असता तरी ठीक होतं. शिवजन्मोत्सवला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही, किमान याचं तरी भान आयोजकांनी ठेवावं. इतर आपल्या प्रत्येक सणाची तुम्ही माती केलेलीच आहे. दहीहंडी असेल, माती झालेलीच आहे. तुम्ही हाताने माती करतातच आहे. किमान राजांना सोडा, नाही का. तुम्ही उभ्या जन्मात कधी किल्ल्यावर जात नाही, तुम्ही तिथलं काही करू शकत नाही, तुमच्याने ते होणारही नाही. जरी तुम्ही ते करत असाल तर तू भाऊ हे कधीच करू शकत नाही. तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही कोणी, तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही बाकी पण इव्हेंट घेऊ शकता, तुम्ही वाढदिवसाच्या पार्टी द्या, तुम्ही सगळं, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. पण राजांचं किमान तुम्ही, मला असं वाटतं, कुठलाही विषय असू दे, सामाजिक असू दे, आर्थिक असू दे, मग माझ्या राजांचा असू दे, जर तो विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने जर प्रेझेंट करत असाल, विच इज ओके. पण तुम्हाला जर ते करता येत नाही तर तुम्ही त्याच्यात हातच घालू नका ना. आणि हे होणार. पण मागच्या शिवजयंती आपला जो उत्सव झाला, मी पाहिलं की हा प्रकार आता कमी झालाय, आत्ता तरी कमी झालाय. ह्या जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव 19 फेब्रुवारीला मला पण बघायचा, आता किती फरक पडतोय.
आणखी एक म्हणजे आजकाल जे ट्रेकिंगला जात आहेत मुलं गड किल्ल्यांवरती, तिथे इतिहास वगैरे तर माहिती करून घ्यायला जातच नाही कोणी. फक्त एक हाऊस, एक ट्रेकिंग या दृष्टीने जातात. पण तिथे जाऊनही घाणेरडेपणा करतायत. जसं की आपण मध्येच बघितलं, एका फॉरेनरला आपल्याच भारतीय मुलांनी म्हणजे महाराष्ट्रीयन मुलांनी शिव्या शिकवल्या आणि ही गोष्ट जगभर पसरली. मग याच्यातून आपल्या संस्कृतीचे काय मेसेज जातोय? काही नासक्या कांद्यांमुळे ना सगळे कांदे सडतात. हे लहानपणी ऐकलंय. आपण ते आता बघतोय. हे काही नासके कांदे, हे शिव्या शिकवणं वगैरे. पहिली गोष्ट तू शिक, तू नको शिकू, तू तुझ्या पोरांना शिकव, सगळं कर. गड किल्ल्यांवर शिवी देणंच, शिकवणं तर लांब राहिलं. शिवी तुझ्या तोंडातच आली तिथेच तू बरबाद आहेस, तिथेच तू नालायक आहे आमच्या कॅटेगरीमध्ये. राजांच्या किल्ल्यांवरती आज माझ्याही सोबत मुलं असतात. शिवी सोडा आणि हे असं शिकवणं वगैरे तर सोडा. त्यांच्या तोंडात नॉर्मल तुझ्या आईला पण येत नाही. नॉर्मल. कारण म्हणतात नाही किल्ल्यावर आहे ताई आपण, नाही का? तर जो खरा शिवभक्त आहे ना, तो ठीक आहे ना बाई, तू गडाच्या पायथ्याशी तू तुझं पर्सनल आहे. मी तेच सांगते, गड किल्ले असतील किंवा नॉर्मल इतिहास शिकवणं झालं, इतिहास वाचणं झालं, अभ्यासणं असेल, या गोष्टी खूप मोठ्या आहेत. तुमच्या आमच्या समज जे आपला ओरा आहे ना, आपला समजण्याच्या क्षमतेच्या पुढच्या गोष्टी आहेत. इतिहासाकडे कसं बघायचं हे जरी शिकलात ना, हेच खूप मोठी गोष्ट आहे. ते बघायला सुद्धा यांना जमत नाहीये. आज तुम्ही किल्ल्यांवर जाताय, मुलगा असू दे, मुलगी असू दे, चला कपड्यांचं तर तुम्हाला भानच नाहीये, शिवीगाळचं पण भान नाही. तुम्ही ती व्हिडिओ पाहिली म्हणून तुम्हाला कळलं. आम्ही समोरासमोर बघतो, मुलींचे ग्रुप येतात, एवढ्या घाणेरड्या शिव्या जे मुलं पण देत नाहीत, ते मुली हसत हसत चालत चालत नाही, ट्रेक करता करता थोडं तिला हात देते, त्याच्यात शिवी घालून हात देते. आम्हाला सांगायला लागतं, बाळा प्लीज इथं नको. बाळा तू ते मोबाईलमध्ये जे गाणं लावलंय ना, मुन्नी बदनाम होई, बाळा ते इथे नको. ते बाळा म्हणून असा हातबीत जोडून सांगायला लागतो. म्हणजे हे इथपासून आम्हाला फेस करावं लागतं. इतिहास शिकवणं, वाचणं, मी इतिहासाची मोठी संशोधक प्लीज नाहीये. मला इतिहास नाहीये म्हटलात तरी चालेल. पण मी एक मात्र सांगते छाती ठोकून, की त्या इतिहासाकडे कसं बघायचं, एवढी नजर माझ्या राजांनी मला आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासात दिली आहे. बाकी खरंच ह्या लोकांचं आपण काही नाही करू शकत. आणि गव्हर्नमेंट तरी काय करणार आहे? म्हणजे एवढा फालतूपणा तुम्ही करताय, तर ते शासन काय करणार आहे त्याच्यामध्ये? आणि आता तुम्ही गड संवर्धन मोहीम वगैरे करता. मग तुमच्यासारखे लोक जाऊन आमच्यासारख्यांनी केलेला कचरा ते उचलतायत. पण हा कचरा व्हायला कारणीभूत कोण आहे? काय कारण आहेत त्याच्यामागे? पहिलं कारण मेंटॅलिटी, माइंडसेट. किल्ला आहे, किल्ला नाही सोडा, त्या नजरेने ते बघत नाहीत. आम्ही ट्रेकिंगला आलो, आम्ही एन्जॉयमेंटला आलो. येताना आम्ही आमच्यासोबत खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन आलो. त्याच्यात तुम्ही दारूच्या बाटल्या, सिगरेट वगैरे सगळं घेऊन आले. आमचं एन्जॉयमेंट झालं, आमची पार्टी झाली, तिथेच कचरा टाका, निघा. आणि हो, सरकारने डस्टबिन दिले नाहीत ना आम्हाला, मग आम्ही डस्टबिनमध्ये कचरा टाकला नाही. हे यांचं सो कॉल्ड हे माइंडसेट झालेलं आहे. हे आम्ही बदलू शकत नाही. तू कपडे घेऊन गेलास ना, ते घातले ना, ते कपडे पण काढून तिथे सोड आणि तसाच उघडा ये ना खाली. हे जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत ते गव्हर्नमेंट पण काही नाही करू शकत आणि आम्ही पण काही नाही करू शकत. हा माइंडसेट झाला आहे. आणि सरकारचं म्हणाल तर योजना राबवत आहेत किंवा काय. आज तुम्ही पहा, एवढ्या मोहिमा होतात गड संवर्धनच्या. आणि प्लीज जर हा जो पॉडकास्ट कुठला माझा भाऊ बघत असेल किंवा ताई बघत असेल जी गड संवर्धनात आहे, ते खाली कमेंट करून सांगतील, दर महिन्याला जो पगार येतो ना त्यांचा, त्या पगारातले काही पैसे साचवून ते ग्रुपला जमा करतात. त्यानंतर ती मोहीम निघते. गव्हर्नमेंट त्यांना फंड नाही देत. खिशातून पैसे काढून ती मोहीम होते. मग इथे कुठेतरी गव्हर्नमेंटची पण जबाबदारी येत नाही का? मी सांगितलं ना, काहीच कोणी काही करू शकत नाही. हे सिस्टम आहे. हे असं चालत होतं, असं चालत आहे. उद्याचं मला ठाऊक नाही. कारण आपण तर सिस्टममध्ये नाही आहे. हा पण एक सांगेन मी गव्हर्नमेंटचं, पण कसं होतं, मे बी गव्हर्नमेंट पण देत असेल निधी. आम्ही सर्वसामान्य लोक, आमच्यापर्यंत ते येत नाही. पण आता माझा किल्ला मला घाणेरडा बघता येत नाहीये. मला जेवढं होतंय तेवढं मी करते. आणि बरं, मी 5-10 मोहिमा करून मी काय मोठी शेरनी झाली नाही. माझ्यासोबत असे काही लेडीज आणि असे काही भाऊ लोक आहेत जे दर रविवारी मोहीम करतायत, घरदार सोडून मोहीम करतायत. त्या सगळ्यांना वंदन आहे. म्हणजे तुमच्या आमच्या परे. मग त्यांनी कधी कंप्लेंट नाही केली. ते अक्षरशः सांगतात, अहो ताई तुम्ही काहीतरी करा ना. मी काय करू? माझ्याकडे ती पोझिशन नाहीये, मी काय करू? आज जर निधी आला तर कदाचित यांना विचार करा,
आणि तुम्हाला पगार तरी किती येणार आहे? ऑब्व्हियसली तुला जर करोडो लाखोमध्ये पगार असता, तू किल्ल्यावर तर जाणार नाहीयेस ना. तुला 10, 15, 20, 30 हजारच पगार येतोय बाळा. त्यातून तू पैसा काढून तू मोहिमा घेतीये. मला सांगा कुठला BMW वाला आज गड संवर्धनामध्ये दिसतो का? स्प्लेंडरवरती ट्रिप्सी येतात पोरं माझी कधी-कधी. का तर पेट्रोल वाचून तिथे खायला आम्हाला येईल. म्हणजे एवढा तळागाळातली पोरं कामं करतायत किल्ल्यांवरती. दिवस-रात्र एक करतायत. रात्रीचं बघत नाही, कोणाला साप चावतोय, कोणाला विंचू चावतोय. त्या मुलांना ज्या यातना आहेत ना, खाली घेऊन यायला सुद्धा काही ऑप्शन नाही. बरं खाली आणलंच तर ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय नाही. हो, परवाच मी हा प्रकार बघितला. ॲक्चुअली मी राजगडला गेले होते हो, हो. आणि तिथे एका ताईच्या डोक्यात वरून दगड हम्म. पडला, म्हणजे माकडाने दगड पाडला डोक्यात. होतं तर ते, तिथे होतं. डॉक्टरांची सोय नव्हती. तिथल्या लोकांनी कसंबसं, किंवा तुमच्यासारखे काही लोक होते जे ग्रुपने आले होते, तर त्यांनी त्यांना कसंबसं खाली आणलं. गडावरती असताना ॲम्ब्युलन्सला कॉल केला होता 2 तासापूर्वी. खाली गेले, ॲम्ब्युलन्स नव्हती. त्यानंतर तिथले जे स्थानिक कोणी पाटील वगैरे असतील त्यांची हेल्प घ्यायला बघितलं. त्यांनीही कोणी म्हणजे त्या ताईंची सशक्त. अवस्था अशी होती की त्यांना त्यांच्या गाडीत सुद्धा घ्यायला कोणी तयार नव्हतं, अशी त्यांची कंडिशन होती. रक्त जास्त गेलं खूप असेल. पूर्ण ब्लड लॉस झाला होता. त्या शुद्धीवरही नव्हत्या 2 ते 2.5 तासापासून. बापरे. मग त्यांना तिथल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी हलवण्यात आलं. तिथेही त्यांना रिझन देण्यात आलं की आमच्या इथे होऊ शकत नाही, Facilities नसतात. फॅसिलिटीज नाहीयेत, आणि प्लस तिथले डॉक्टरही ट्रीटमेंट करायला तयार नव्हते. मग त्यानंतर राजगडपासून ते पुण्यापर्यंत त्या ताईला त्या कंडिशनमध्ये एका प्रायव्हेट वाहनातून आणावं लागलं. नशीब ते तरी भेटलं. येस, मग मी त्यालाही नशीब म्हणेल. म्हणजे आता तुम्हाला कळलं सिस्टम. खूप भयानक आहे हा प्रकार. आणि एवढं मी नॉनस्टॉप ब्लंटली का बोलतीये, हे तुम्ही एक प्रसंग पाहिलाय ताई. मी अशा अनेक प्रसंग पाहिलेत. अनेक लहान मुलांपासून माझ्या मोहीमधल्या मोहिमा ताई अशा निघतात रात्रीच्या कधी कधी, किंवा काही सामान घेऊन जायचं. कारण दिवसाचं काय होतं, उन्हामुळे वजन नाही चढवता येत. तुम्ही 1 लिटरची पाण्याची बॉटल वरती घेऊन जायला तुमचे घामाच्या धारा. इथं मुलं आपलं तुमचे खोरी असतील, फावडी असतील, कुदळ, ते शेवटी लोह आहे. साफसफाईच्या ज्यावेळेस मोहिमा असतात, त्याच्यावर ज्या काही गोष्टी घेऊन जायच्या असतात ते जड आहे. ते वर चढवायचं कसं म्हणून हे रात्रीचे चढवतात. बरं, मग रात्रीचं चढवताना दुर्दैवाने आता शेवटी डोंगर सपाटी सगळीकडेच नसते. दगडाच्या याच्यात कधी साप असतात, कधी विंचू असतात, कधी होतं दंश. मुलांची ताई अवस्था अशी असते तिथे की त्या मुलाला तेवढे पैसे नसतात प्रोफेशनल शूज घालून तो ट्रेक करेल, आणि त्याच्यामुळे कितीतरी आघात झालेत. आणि कारण तुझ्याकडे जर तेवढे पैसे असतील तर कदाचित तू मोहिमेत तर येणार नाही. मोहिमेत सर्वसामान्य लोक येतात. आणि हे जे नालायक तिथे जाऊन जे कचरा करताय ना तुम्ही लोक, खरं सांगते हे पाप कुठं फेडाल. तुमच्यासाठी मंदिरं किंवा काय असेल तुमच्यासाठी, आमच्यासाठी गडकिल्ले आहेत. तिथे तुम्ही कचरा करताय. चला गडकिल्ले पण सोडा, निसर्ग समजून तुम्ही जिथे जो कचरा टाकताय, आणि तो कचरा साफ करताना जर कुठल्या माझ्या ताईला आणि भावाला जर असं काही इजा होत आहेत, तर लक्षात ठेवा, कर्म आहेत बाई, आज न उद्या येणार आहेत. पण आपण असं म्हणतो की गडकिल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे आजच्या पिढीला, आणि म्हणजे अशा ठिकाणी गेलं पाहिजे. आपण दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा पालकांनी पण अशा 100% ठिकाणी मुलांना नेलं पाहिजे. 100%. पण जर का तिथे अशा ॲटलिस्ट मेडिकल फॅसिलिटीज तरी हव्यात. जर तेही नसेल तर मग स्वतःचा जीव धोक्यात घालून आता येणारी पिढी या गोष्टींमध्ये पुढे होईल का मग? हे एक दुर्दैवच आहे. कारण मी पण अनेक रीलमध्ये सांगते की काहीही करा, कसंही करा, किमान वर्षातून 1 किल्ला तरी करा विथ फॅमिली. काहीही करा, रिच्युअल बनवा, नाही का. आपल्याकडे जसं आपण तुळजापूरला जाणं म्हणजे आपलं Yes. धर्मकार्य, तसं. पण हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. उद्या इमर्जन्सी झाली तर तिथे काय. आणि याच भीतीमुळे अनेक जण नाही जात. ही जी भीती येते, आता गव्हर्नमेंटला तरी कोण सांगणार आणि कसं सांगणार. आपण नाही आहेत तेवढे मोठे. आणि त्यांच्यासाठी मी सरकारला येस देव करो, आणि सगळ्यांनी जर सपोर्ट केला आणि माझं जर तेवढं झालं मोठं काही काम, तर मी सरकारला नक्कीच या गोष्टींचा ना व्यवस्थित पद्धतीने जाब विचारेल की या गोष्टी घडतात. चला तुम्ही किल्ले आमचे जोपास नाहीये, वन विभाग काय करतंय, पुरातत्व खातं काय करते मला माहीत नाही, आणि कदाचित मला त्याचं काही घेणं देणं पण नाहीये, कारण मी एकटी किती घसत आणू. पण जर डोळ्याच्या समोर आम्ही आज लोकांना आव्हान करतोय की किल्ल्यांवर या, आणि त्यांच्या जीवाला जर काही तिथे काय झालं, कारण शेवटी निसर्ग आहे, काही होऊ Yes. शकतं. आज दगड पडला, उद्या साप वगैरे जाऊ शकतो ना. तुम्ही लोक काय करताय, खालचं ग्रामस्थ, जर सरकार निधी देतंय, निधी कोणाला देतंय, तो निधीवाला काय करतोय. तू एक ॲम्ब्युलन्स अरेंज नाही करू शकत. मेन गड किल्ले, चला 365 किल्ले धरून चाला महाराष्ट्रामध्ये, किमान नाही तुमच्याने होते, ॲटलिस्ट 65 किल्ल्यांसाठी काहीतरी करा. की जिथे याची गरज पडू शकते, जे टफ अशी किल्ले आहेत. मग का लोक जातील.
आणि गेल्यानंतर दारूच पिणार आहेत ती मग. कारण त्यांना आम्ही डोकं फोडून सांगतोय, मग ते पण आम्हाला असेच प्रश्न विचारतात, तू कोण सांगणारी, काय बोलणार, नो कमेंट्स. तर सोशल मीडियावरती तुम्ही अशा खूप गोष्टींमध्ये म्हणजे लोकांना जागृत करताय आणि मध्ये बलिदान मास पण खूप जास्त प्रमाणात तुम्ही स्प्रेड केला, तर ते थोडंसं व्यवस्थित समजून सांगाल का? सर्वप्रथम परत एकदा धन्यवाद. खूप छान प्रश्न विचारलेस आणि हा तर माझा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. आणि बलिदान मास आता येतोय. अ, तो येण्याआधी माझ्या शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा येतोय. मूव्ही आत्ता आला, त्यामुळे लोकांना त्या गाण्यामुळे कळालं की राज्याभिषेक झाला. पण काही लोकांना अजूनही माहीत नाहीये की तो राज्याभिषेक खरंच झालाय. सगळ्यांना वाटतंय की ते बस पिक्चरसाठी घेतलंय. तर सर्वप्रथम एक 5 मिनिटं याच्यावरती उजेड टाकते की माझ्या शंभूराजांचा राज्याभिषेक झालाय. रायगडलाच झालाय. रायगडला 3 राज्याभिषेक झालेत. पहिला छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा छत्रपती राजाराम महाराज. ज्या वेळेस एवढंच की राजाराम महाराजांचा त्यावेळेस जास्त मोठा करता नाही आला, कारण ती परिस्थिती वेगळी होती. येसुराणींनी तो करवून घेतला. तो इतिहास खूप मोठा आहे. तो सांगायला गेलं तर एक वेगळा पॉडकास्ट होईल. बट रायगडाने 3 राज्याभिषेक पाहिलेत आणि ते सगळ्यांनी बघायला जावेत. आणि कृपया मी ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी असं होप्स ठेवेल की तोपर्यंत हा पॉडकास्ट रिलीज होईल. राज्याभिषेक 16 जानेवारीला येतोय. कृपया सगळ्यांनी होईल तेवढ्या संख्येने रायगडास यावे. बिकॉज 6 जून सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या शंभूराजांचा राज्याभिषेक कोणालाच माहीत नाही आहे. आणि त्याचं मी प्रयत्न करते. मी खरंच एवढी मोठी नाही आहे. मी 1.5 वर्ष झाली याते. मी कुठली अभ्यासक नाही, इतिहासकार नाही. मी पुन्हा एकदा सांगेन. पण माझ्या मनात माझ्या शंभूराजांविषयी एक वेगळं विलक्षण पद्धतीचं प्रेम आहे. विलक्षण पद्धतीची त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. माहीत नाही कुणास, मला ते माझ्यासारखे वाटतात. मी एवढी मोठी नाही, पण कुणास ठाऊक त्यांचं लाईफची स्टोरी मला किंवा मी ते जबरदस्ती स्वतः मॅच करून घेतलंय, मला नाही माहीत. पण कदाचित तसं असू शकतं की मी जबरदस्ती मॅच करते त्यांना. व्हॉट एव्हर इट इज, बट शंभूराजांचा राज्याभिषेक नवीन पिढीला कळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण छत्रपती आपण एकालाच समजतो, पण आपल्याकडे छत्रपती 2 नाही 3 झालेत. ठीक आहे, तर त्या तिन्ही छत्रपतींची माहिती हे कळणं जरुरी आहे. जर इतिहास कळायचाच असेल तर किमान एवढा तरी घराघरात कळला पाहिजे. आता येतो बलिदान मास. तर सर्वप्रथम येतो राज्याभिषेक, दुसऱ्यांदा येतो बलिदान मास. आता बलिदान मास ज्यावेळेस येतो त्यावेळेस मी मी पहिल्यांदाच मागच्या वर्षी बलिदान मास केला. मला तोपर्यंत माहीत होतं, पण एक प्रॉपर बलिदान मास कसा फॉलो करतात, कसं प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे एक दिलेलं आहे नियमावली. ते नियम मला माहीत नसल्या कारणाने मी कधी बलिदान मास तेवढ्या बोलतात ना डीपमध्ये जाऊन स्टडी करून तो फॉलो नाही केला. पण मी ज्यावेळेस ह्या कामात आली, जसं की मी कॉन्टेंट क्रिएटरच आहे, पण मी ज्यावेळेस ह्या कामात आली त्यावेळेस मी 100% यात उतरवून घेतलं स्वतःला. आणि त्यामुळे मला ह्या गोष्टी कळल्या की बलिदान मास हा फक्त बोलायचा नाही आहे. सर्वप्रथम मी तर म्हणते पाळायचा तर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त तो अनुभव करण्याचा आहे की त्याच्यात नक्की होतं काय, घडतं काय आणि ते माझ्या राजाने सहन कसं केलं. ठीक आहे, आपण 40 खेळे मारलं, त्याला आपण येशू बोललो, त्याला देव मानला. माझ्या राजाने 40 खेळे नाही 40 दिवस रक्त सुकलं असेल, काळं निळं पडलं असेल, पांढरं झालं असेल, काय झालं असेल इमॅजिनच नाही करू शकत. बोलतानाही डोळ्यात पाणीने अंगावर काटा येतोय की आज हे इथे काही लोखंडाने मी तोडलं हे बोट, तर काय बोलतात ते गँगरिंग, गँगरिंग होईल, हात काळा निळा पडल. आणि पहिली गोष्ट बोट आज जर तोडलंय तर उद्याच मला थंडी ताप येईल आणि परवा कदाचित माझा हात कापून मला मारतील, म्हणजे मी मरूनच जाईल की मी ते नाही सहन करणार. मग त्या राजाने बोटं तोडली, त्यांची चमडी गेली, खिमा करतात तसं त्या राजाला सगळं केलं, तरी माझा राजा 40 दिवस जिवंत होता. मग तो राजा आहे की तो देव आहे? अच्छा, देव म्हणून मी त्यांना त्या वेगळ्या याच्यात भावनेत नाही हे करणार, पण देव म्हणून मी त्या भावनेत त्यांना यासाठी बघते आणि स्वतःला यासाठी बघते की भाई तो करू शकतो तर मी का नाही करू शकत. आज माझं ठीक आहे नॉर्मल, मला शरीराला काय जे त्रास आहेत, मी जे किल्ल्यांवर वावरते नऊवारीत पारते, मी आता जीवधनला ज्यावेळेस मी रोपवरती लटकत होती त्यावेळेस माझे हात कापत होते. ऑब्व्हियसली कापणार आहेत भाई, मी जन्मात कधी हे केलं नाहीये. पण मग फक्त शंभूराजे आले 2 सेकंदमध्ये, हे म्हटलं चल मी आत्ता अशी करते. आणि मी या प्लॅटफॉर्ममध्ये मी ते सांगेन, जे शारीरिक पीडा ज्या बाईला होतात त्या सगळ्यात जास्त होतात कधी
एक तर डिलिव्हरीमध्ये, दुसरं पिरियडमध्ये होतात, खरंच होतात. आणि त्यावेळेस माझा पहिला दिवस होता पिरियडचा. ज्यावेळेस मी तो जीवदान लटकली आहे ना, मी पिरियडमध्ये होती. अतिशय पेन होत होतं, त्याच्यात कडक ऊन. पण मी नंतर विचार केला, भूमी होल्ड ऑन, लास्ट मंथमध्ये तू बलिदान मास केलायस, विसरलीस? आता त्या बलिदान मासचा आणि ह्या स्टंटचा तसा झिरो, काही संबंधच नाही, मी मॅचच नाही करू शकत. पण मी स्वतःला मोटिवेट त्याने केलं, की भाई काय आहे? आपण कोणाला बिलॉंग करतो, आपण कुठे राहतो, आणि मी कोणाचं काम करते? शंभूराजांचं. मग ही एनर्जी तिथून आली. बलिदान मास प्रमोट करायला आणि घराघरात पोचवण्याची माझी जी तडफड आहे, ती तडफड असेल किंवा राजाभिषेकची तडफड आहे, ती यासाठी जर ऊर्जा पाहिजे ना, ऊर्जा, तर शिवरायांना वाचा, शिवरायांना समजा, शिवरायांचं काम करा. पण जर मानसिकरित्या, शारीरिकरित्या जर तुम्हाला शक्ती पाहिजे ना, माझ्या शंभूराजांना बघा, त्यांना वाचा, त्यांना अभ्यासात, वडू तुळापूरला जा, त्यांच्यासाठी काम करा, त्यांच्या रील बनवा, त्यांच्यामध्ये स्वतःला सामावून घ्या. आयुष्यात तू शक्तीहीन नाही होऊ शकत. आयुष्यात, उभ्या आयुष्यात तुला ताप येऊ दे, तुझा हात तुटू दे, तुला काही होऊ दे, जर शंभूराजांमध्ये डीप अभ्यास केला ना, त्या माणसाची बौद्धिक शक्ती माझ्या राजांची एवढी होती की वय वर्ष 17, मॅन 16-17 वर्षात त्या माणसाने 3 ग्रंथ लिहिलेत. संस्कृत, म्हणजे ते पण वेगवेगळ्या भाषेत. म्हणजे नॉर्मल हा मला मूड झाला आणि मी काहीतरी लिहितोय, नाही, त्याने 3 ग्रंथ 3 वेगळ्या भाषेत लिहिलेत. म्हणजे त्या व्यक्तीची बौद्धिक शक्ती काय असेल. 40 दिवसापुरते राजे मर्यादित नाही आहेत बरं का. 32 ते 33 वर्षच माझा राजे जिवंत राहिले. त्या जिवंत राहिलेल्या प्रसंगामध्ये त्या माणसाने घरातलं राजकारण झेललं, समाजातलं राजकारण झेललं, शत्रूंना झेललं, त्याने मोठे मोठे आघात झेलले, तरी सुद्धा ती व्यक्ती एवढी निढळ राहिली की ती हल्ली नाही त्या 40 दिवसात. म्हणजे आज जर मी जिवंत आहे ना, मी त्यासाठी छाती ठोकून सांगते, नाही का, ह्या पॉडकास्टने प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगते, आज मी जिवंत आहे. आज माझ्यात जे काही आहे ना, ते हे शिव म्हणजे शिवराय आणि शंभूराय म्हणजे शंभू. हे शिव शंभू हे असं कन्व्हर्सेशन माझ्या आतमध्ये चालतं रोज की मी ॲटोमॅटिक जगतीये. कसं जगते मला माहीत नाही, पण एक वेगळं फील आहे, बिकॉज मी ह्या लोकांमध्ये डीप म्हणजे विचार करते. की विचार करा, आज माझ्या आईवडिलांनी माझे कमी लाड केले, तर मी त्यांना कुठेतरी हेट करते मी, सॉरी, बट होतं आपल्यात. ठीक आहे, माझ्या आईने भावासाठी केलं पण माझ्यासाठी नाही केलं, ती एक चीड आहे. मग शंभूराजांनी काय केलं पाहिजे होतं? त्या मुलाचा जिवंतपणे इथे महाराष्ट्रात येऊन सांगितलं राजांनी की तो मुलगा आपल्यात नाहीये. त्यांचं सगळे अंतिम जे विधी होतात ते होतात, तो मुलगा जिवंत होता. आणि त्या मुलाला ज्यावेळेस ते माहीतही असेल त्यावेळेस राजांना की मी जिवंत आहे, तरी पण माझं सुतक माझा बाप तिथे पाळतोय. मग त्या मुलाने ते कसं टॅकल केलं असेल? त्या पोराला त्याची आई नाही मिळाली, ठीक आहे, जी मिळाली ती सावत्र होती. किती प्रेम मिळालं काय हे आपण वाचलंय, रिअलमध्ये त्यांनी अनुभवलंय. काय अनुभव आहे ते आम्हाला नाही माहीत, आम्ही बघायला नव्हतो. तरी सुद्धा तो माणूस शेवटच्या क्षणी, माझ्या बापाचं स्वराज्य स्वप्न होतं आणि मी त्याचा वारस आहे आणि मी ते टिकवायचंय, मला, मी कट्टर हिंदू आहे, मी हिंदूच राहणार. आणि त्या माणसाने खिमा झाला त्याने धर्म नाही सोडला. मग या माणसासाठी दिवस रात्र, आज मी 100% मी सगळीकडे बोलते की 100% जर मी शिवरायांच्या प्रेमात आहे, त्यांच्या कंटिन्यू विचारात आहे, ते 105% म्हणजे 5% जास्त मी शंभूराजांच्या प्रेमात आहे, त्यांच्या विचारात आहे, त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करते. त्या म्हणजे शंभूराजांना मी जर 0.00% जरी समजली ना, तर कदाचित मी कुठे जाईल मलाच नाही माहीत. बलिदान मास ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही वर्षभरात काहीच पाळू नका, पण तो बलिदान मास पाळा. तो तुम्हाला तुमचा कट्टरपणा शिकवल. आज जो माझ्यात कट्टरपणा आहे, हिंदू, मराठा, 96 कोळी, त्यानंतर सरदार घराणे, हा जो कट्टरपणा आहे, हा मला कदाचित वाटतं तो बलिदान मासात आहे. अच्छा, बलिदान मासामध्ये काय करतात आता कमेंट येतील, तर त्याच्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट करू. पण बलिदान मासामध्ये एवढंच करायचं, साधी सोप्पं लॉजिक, कम्फर्ट झोन सोडा, गोड धोड खाऊ नका. तुमच्या घरातलं कोणी गेलंय, जीवाभावाची व्यक्ती तुमच्यात आज नाहीये, ती गेल्यानंतर तुम्ही कसे राहाल ते तुम्ही मला 40 दिवस राहून दाखवा. वर्षभर करायचं की नाही मग नंतर आपण बोलू. असंही मला बघणारी लोक आहेत, माझ्या प्रोफाईलला ती लोक फॉलो करणारी आहेत, आज जन्म बलिदान मास पाळतायत,
आजन्म एखादी गोष्ट सोडतायत. मीही स्वतः एक गोष्ट सोडली आहे आणि ती मी या प्लॅटफॉर्मला सांगेन. ज्या वेळेस मी हे कामात आली, ज्यावेळेस शंभूराजांना मी समजली, नाही समजू शकत, जेवढं काही मी त्यांना जाणीव करून घेतली आहे, मी माझ्या वर्षभराची म्हणजे मला आवडणारी गोष्ट मी काय सोडू शकते. एक धनकवडीला एक दादा आहेत, त्यांनी आयुष्यभरासाठी चप्पल सोडली आहे. चप्पल सोडणं म्हणजे, पण त्या भावाने सोडली आहे. तो कदाचित बाईला तो कमेंट करेल की तो आयुष्यभर चप्पल नाही पाळत, आयुष्यभर. मी जेव्हा त्याला भेटली आणि मी घरी जाताना विचार केला, मी अशी काय गोष्ट आहे की जी मी राजांसाठी सोडू शकते. माझ्या आवडीची गोष्ट काय, तर माझ्या आवडीची गोष्ट एक तर माझी मुलगी, दुसरे राजे, तिसरं काय की ज्याच्याशिवाय मी राहू नाही शकत, तर खाण्याची गोष्ट येते, राईट. तर मी चिकनशिवाय नाही राहू शकत. चिकन आणि मासे माझा जीव की प्राण. आठवड्याचे 5 दिवस मी खायची. मी काय सोडू शकते, पटकन मनाने सांगितलं, चिकन आणि मासे. तू त्याच्याशिवाय नाही राहू शकत, हिंमत असेल तर सोडून दाखव. मी सोडून 1 वर्ष झालं, मी नाही खाल्लं. अरे वा. कारण माझ्या मनात ते आलं. मी गळ्यात काय माळबीळ घातलेली नाही, माझ्या राजांनी मला काय सांगितलं नाही. अतिशाने लोक हे पण म्हणणार आहेत की राजे पण खात होते, मी त्यांची बरोबरी करू शकत नाही. पण मी माझ्या राजाच्या विचारासाठी किंवा त्यांच्यासोबत मी प्रेम करते ना त्यांचं, तर त्यांना कंटिन्यू माझ्या मनात ते का आठवतील. चिकनचा सुगंध आला की मला लई खाऊ वाटतं. मग माझ्या लक्षात येईल, शंभूराजांचा बलिदान मास आहे. 40 दिवस मी पाळत नाही, आजन्म पाळणार मी त्यांच्यासाठी. म्हणजे आता कायमचं सोडलं. नाही खाणार. अंड खातीये पण तोंडात काय आलं होतं, चिकन आणि ओके. मांस सोडलं. अंड खातीये पण हे नाही खाते. सो बलिदान मास, त्याच्या आधी राजाभिषेक पोचवायचा आहे घराघरात, त्याची सुरुवात मी करतीये. कृपया खरंच राजाभिषेकला गर्दी करा. माझ्या राजाचा राजाभिषेक त्यावेळेस पण मोठ्याने झाला नव्हता, आता तरी होऊ द्या. तर लेट्स सी किती हा प्रयत्न. कारण राजाभिषेक 21 मी 6 जूनला जाणार नाही, पण 16 जानेवारी कधीच चुकणार नाही. ते आजही असं वाटतं की राजे येत आहेत. म्हणजे असं झालंय ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, त्यांना बऱ्यापैकी सगळेजण मानतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. बट शंभूराजांना एवढं कुणी समजून घेतलं नाही किंवा त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. आत्ता जे काही थोडेफार मूवीज वगैरे येत आहेत त्यातून तो थोडाफार लोकांना समजतोय. म्हणजे शंभूराजे अजून 10 वर्ष जगले असते ना, फक्त 10 वर्ष. ते मुघल ते आलंय बघ, मुघल गुगलवर पण दिसले नसते. बाई मी म्हणते मुघल सोडा, तुम्हाला इंग्रज पण दिसले नसते. शंभूराजे त्यांच्यासारखा युद्ध कौशल्य, त्यांच्यासारखं बिझनेस नॉलेज असणारा व्यक्ती, त्यांच्यासारखा फॅमिलीला हे करणारा, तो व्यक्तिमत्वच काहीतरी वेगळे होते. म्हणजे शिवरायांना वाचू तेवढं कमी, अभ्यासू तेवढं, पण ते बापापेक्षाही बेटा जास्त असं काहीतरी म्हणतात ना, तर मला ते इथं कॉम्बिनेशन वाटतं की म्हणजे त्यांना मला असं वाचायला गेली तर माझं आयुष्यच कमी पडेल असं येते. पण ते व्यक्तिमत्व असं आहे की ते जर घराघरात जर शिकवलं ना, तर मला वाटतं ते लव जिहादचे व्याख्यानं कायमचे बंद होतील. प्रकार तर सोडूनच द्या, काहीच नाही, ते नामोनिशानच नाही राहणार. ज्या दिवशी तुम्हाला धर्म कसा जपायचा हे कळलं ना, धर्म म्हणजे तू मराठीत बोलते तू हिंदीत बोलते तू, धर्म तो नाहीच आहे. धर्म जपणं काय आधी ते शिका. तर आजकालच्या सगळ्या तरुण मुला मुलींना तुम्ही काय संदेश द्याल या पॉडकास्टच्या माध्यमातून? संदेश एवढा देईल की वेस्टर्न बना, गरज आहे काळाची, राईट. बिझनेस करा, सगळं करा, सगळ्या ठिकाणी जाऊन लाईफ एक्सप्लोअर करा. आयुष्य एकदाच मिळतं, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा, पण त्यासोबत आपल्या धर्माला सोडू नका. आणि मग तो धर्म आपल्या मंदिरातून असेल, राजांपासून असेल, आपल्या मावळ्यांपासून असेल, आपल्या आजूबाजू घडणाऱ्या समाज कल्याणातून असेल. धर्मकार्य हे घराघरात झालंच पाहिजे, कसंही करून, आणि तेच खरं धर्म असं मला वाटतं. थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या तरुण पिढीला या गोष्टींची जास्त गरज होती, त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात या पॉडकास्टच्या माध्यमातून पण, आणि तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पण खूप चांगलं काम करताय, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आभारी आहे. तर कीप सपोर्ट. आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवशंभू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि नेक्स्ट पॉडकास्टसाठी तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.